शरण्यम कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा। नमस्कार, मैं गौरी इंगले। इस वक्त हम मौजूद है पुणे के बेहद प्रसिद्ध और भव्य मंदिर श्रीमंत दगड़ूशेठ हलवाई गणपति। ये मंदिर न सिर्फ आस्था का केंद्र है बल्कि पुणे की पहचान है। चलिए दिखाते हैं आपको इस मंदिर की सुंदरता और जानेंगे इस मंदिर का इतिहास। ये कैसा मंदिर है जिसकी नींव रखी गई थी एक पिता के दर्द में, एक मूर्ति जो आज करोड़ों भक्तों की आस है। हर साल हजारों भक्त यहाँ दर्शन के लिए आते हैं। जहाँ भक्ति है, भव्यता है और हर आरती में बस एक ही भाव है, गणपति बप्पा मोरया। इस मंदिर की स्थापना 1893 में इसके संस्थापक थे श्रीमंत दगड़ूशेठ हलवाई और उनकी पत्नी लक्ष्मीबाई। वो कर्नाटक से और पुणे में आकर सफल हलवाई। उस दौरान महामारी प्लेग का दौर जारी था, जिसके चलते उन्होंने अपने इकलौते बेटे को खो दिया और उसके गहरे दुख से उभरने के लिए उनको सुझाव दिया उनके गुरु ने कि एक गणपति बप्पा स्थापित की जाए और इसी के चलते इस मंदिर की निर्माण की शुरुआत हुई। इस मंदिर में लोकमान्य बाल गंगाधर तिलक की भी एक अहम भूमिका है। लोकमान्य बाल गंगाधर तिलक ने इस मंदिर के सार्वजनिक गणेश उत्सव को एक सामाजिक और राजनीतिक आंदोलन का रूप दिया था। उन्होंने इसे स्वतंत्रता संग्राम के दौरान लोगों को एकजुट करने का माध्यम बनाया। यह मंदिर एक सामाजिक सेवा का केंद्र बनकर भी उभरा है। मंदिर सिर्फ पूजा का स्थान नहीं है, बल्कि दगड़ूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट के तहत स्कूल, अनाथालय, वृद्ध आश्रम, हॉस्पिटल जैसे कई सेवाएं भी चलाई जाती है। साधारण हे जे मंदिर आहे, पूर्वी हा 10 दिवसाचा गणपती होता आणि मग आमच्या तात्यासाहेब जोडसांची अशी इच्छा होती की ह्या बाप्पाचं एक मंदिर व्हावं। यासाठी 1984 साली या मंदिराची छोट्या जागेमध्ये स्थापना झाली आणि त्यानंतर कॉर्पोरेशन कडून या बाजूच्या दोन्ही जागा घेऊन त्याच्यानंतर मग हे मोठं मंदिर तयार झालं आणि मग ते बांधल्यानंतर मग इथं भाविकांची खूप गर्दी व्हायला लागली हळूहळू। आणि पूर्वी लहानच होतं, म्हणजे अगदी पहिलं आठवतंय मला की याच्या दानपेटीमध्ये आठवड्याला एक 1400-1500 रुपये यायचे आणि आज हे इतकं वाढलंय की आता 31 लाख रुपये आठवड्याला येतात। बाकीचं वेगळं, पण दानपेटीमध्ये 31 लाख रुपये आम्हाला येतात। आणि हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण ML कुलकर्णी म्हणून होते आमचे आर्टिस्ट, त्यांनी याचं डिझाईन केलंय आणि एकदम छान केलंय। म्हणजे या प्रकारचा कळस हा तुम्हाला कुठं विशेष बघायला मिळणार नाही। या वर्षीची जी गणेश चतुर्थीची तयारी तुम्ही कशा प्रकारे केली? या वर्षी जो गणेश उत्सव आहे याची तयारी साधारण आमची 6 महिने आधी चालते। की प्रथम म्हणजे डेकोरेशन कुठलं ठरवलं जातं, मग डेकोरेशन आम्ही पहिले ठरवतो आणि मग यावेळी आम्ही आता माग जटोलीचं शिव मंदिर केलं, दिल्लीचं अक्षरधाम मंदिर केलं, तर यावेळी आम्ही दक्षिणेत गेलो आणि यावर्षी आम्ही पद्मनाभ मंदिर हे करायचं ठरवलं। इथे 133 वर्षाची याला परंपरा आहे आणि आमचे जे जुने लोक आहेत त्यांनी जे आखून दिलेलं जे आहे तेच आम्ही पुढे नेतोय आणि त्यात थोडी भरही टाकतोय, असे नाही। पण मागच्या वर्षी ही चांगलं होतं, मागच्या वर्षी 10 दिवस प्रचंड गर्दी होती आणि ही या वर्षी राहील असा मला विश्वास वाटतो। कारण गर्दीचं कारण एक तर लोकांना येण्या जाण्यासाठी मेट्रोची सोय झाली आणि ती मंडईमध्ये आल्यामुळे लोकांची सोय झाली, त्यामुळे गर्दी या वर्षी अजून जास्त वाढेल असं मला वाटतं। मग त्याचा इतिहास जो आहे तो जे श्रीमंत दगडूशेठ हलवाई होते, हे शेठ नगर शेठ म्हणून या ठिकाणी त्यांचा व्यवसाय हा मिठाईचा होता आणि त्यांना मुलबाळ नव्हतं। मग ते त्यांचे मुलबाळ नंतर त्यांना एक मुलगा झाला, पण तो प्लेग मध्ये गेला आणि त्याच्यानंतर शेठजी प्लेग मध्येच गेले। तर दगडूशेठ हलवाई म्हणजे त्यांनी ही आपल्याला
ही मूर्ती जी पहिली मूर्ती आहे, आमच्याकडे 3 मूर्ती आहेत. तर पहिली मूर्ती ही दगडूशेठ हलवाई या शेठजींनी स्वतः ती कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे, ती आम्हाला दिली. आणि त्याच्यावर मग मुलांना सांभाळा, पूर्वी व्यापारी लोक हा उत्सव करायचे तिथले, आणि नंतर मग जे आळीमधली लोक राहणारी आहेत त्या लोकांनी हा त्यांच्या ताब्यात काही पैसे, डब्बू पैसे त्यावेळेचे देऊन ही मूर्ती त्यांनी ताब्यात दिली. त्याच्यानंतर तात्यासाहेब गोडसे आणि त्यांचे सगळे जे सहकारी आहेत, मामा रासने, आप्पा सूर्यवंशी, आप्पा रासने आणि अजून केदारी वगैरे, जे त्यांची त्यावेळेची जी टीम आहे, या टीमनी ह्या उत्सव साजरा करायचं ठरवलं आणि त्याला सुवर्णयुग तरुण मंडळ एक स्थापन केलं. आणि त्यानंतर मग कालांतराने जसं जसं वाढत गेलं तसं तात्यासाहेबांनी पहिले भावलीचा हौदाचा गणपती म्हणायचे याला, कारण पूर्वी तिथं भावलीचा हौद होता आणि त्या भावलीच्या हौदाच्या मागे थोडासा स्टेज टाकून तिथं तो गणपती बसायचा. मग कालांतराने ज्यावेळे तो हौद पाडण्यात आल्यानंतर त्याच ठिकाणी मग हीच मूर्ती स्थापन करून तिचा उत्सव व्हायचा. मग तो आळीकरांच्या ताब्यात आला. आळीकरांनी मग ते त्याचं वैभव हे सगळं वाढवतच नेलं. मग ती पहिली मूर्ती थोडीशी तिला डॅमेज काहीतरी झाल्यामुळे ती आम्ही बाजूला ठेवली. मग दुसरी मूर्ती गेली त्याच्यावर 75 वर्ष साजरं झालं. मग ती सुद्धा थोडीशी कलली. त्यामुळं त्याच्यानंतर ही मूर्ती आली. आणि ही मूर्ती बनवताना अगदी त्याचा त्यावेळी प्रोजेक्ट पद्धत होती थिएटर मध्ये. म्हणजे आमचे जे बाळासाहेब परांजपे म्हणून जे आमचे विश्वस्त आहेत, उपाध्यक्ष आहेत, तर ते दाताचं काम करायचे ससून मध्ये. आणि तिथं त्या ठिकाणी ते शंकरप्पा शिल्पी हे तिथं ते मॉडेल बनवायला यायचे. दाताच्या कवड्या पण बनवतात त्याच्या टाईप तेही बनवायला यायचे. तर त्यांनी त्यांना सांगितलं की आपल्याला अशी मूर्ती बनवायची. गर्दी सांभाळण्यासाठी आमचे जवळजवळ 200 सुरक्षा रक्षक आमचे स्वतःचे असतात आणि जवळजवळ 100 CCTV त्याच्यावर लक्ष देऊन असतात या गर्दीवर. आणि पोलीस आणि काही स्वयंसेवी संस्था हे गर्दीचं नियंत्रण करतात. की फार गर्दी झाली की ते थोडे लोक दोर आडवा टाकून रस्त्यावर थोडी लोक आतमध्ये सोडतात. आमचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे कार्यकर्ते हे मंडपापासून पुढचं नियंत्रण करतात आणि लोकांची कशी व्यवस्थित दर्शन सगळ्यांचं होईल याची दखल घेता. आतापर्यंत कधी या ठिकाणी कुठली घटना घडलेली नाही. ही बाप्पाचीच कृपा. लाईव्ह तुम्ही ज्यावेळी गर्दी होईल त्या बघू शकता की त्यात कशा प्रकारची लोक असतात. पण इथं आले की एकदम शांत होतात, कुठली गडबड करत नाही, व्यवस्थित जातात. आमचे स्वयंसेवक असू, पोलीस असू, ते सुद्धा शिस्तीने थोडी लोक सोडतात आणि व्यवस्थित दर्शन होतं. हे साधारण आपल्याला व्यंके साहेब यांनी जवळजवळ 2 मुकुट दिले. एक स्वतः आपण बनवलेला आहे आणि पहिल्या सगळ्यात जो मुकुट होता सोन्याचा, म्हणजे चांदीचा होता पण त्याला पहिलं सोन्याचं पॉलिश, ते एक भक्ताने दिला होता आपल्याला त्यावेळी, तो पहिला मुकुट. आणि त्याच्यानंतर हे मग व्यंकेश साहेबांनी दिले. मग स्वतः मंडळाने 2 बनवले. व्यंकेश साहेबांनी नंतर परत एकदा दिले. त्यातले जवळजवळ 80 ते 75% दागिने हे व्यंकेश साहेबांनी दिले. अगर इस मंदिर के खासियतों के बारे में बात किया जाए तो यहाँ पर मूर्ति 7.5 फीट ऊंची है और इसे पूरा सोने से बनाया गया है, जो इसे और भी ज्यादा खास और आकर्षित बनाती है. हर साल खासकर गणेश चतुर्थी पर यहाँ की सजावट देखने लायक होती है. मूर्ति को हर बार नए रूप में सजाया जाता है और हर बार एक नई भक्ति की झलक देखने को मिलती है. यह मंदिर साल भर लाखों भक्तों और पर्यटकों को अपनी ओर खींचता है और जब आप यहाँ पर आते हैं तो सच में एक अलग ही शांति और श्रद्धा महसूस होती है. दगड़ूशेठ बापा ऐसे बापा है जो भक्तों के मन की बात बिना कहे समझ जाते हैं. कहते हैं बस नजर झुका लो, कहने की जरूरत नहीं.
कहा जाता है उनकी आंखों में ऐसा तेज है कि वो अपने भक्तों की पीड़ा और भावनाओं को यूं ही समझ लेते हैं। भक्तों का विश्वास है कि गणपति बाप्पा यहाँ हर किसी की मनोकामनाएं पूर्ण करते हैं। कई लोग यह भी मानते हैं कि जब जीवन में कोई बड़ी शुरुआत करनी हो तो यहाँ पहले आकर दर्शन करना शुभ होता है। इसके चलते इतिहास में दर्ज एक घटना है जिसके मुताबिक एक समय एक गरीब मजदूर रोज मंदिर के बाहर बैठकर बप्पा को निहारता था मगर अंदर नहीं आता। एक दिन पुजारी ने पूछा, क्यों नहीं आते? उसने कहा, मेरे पास नारियल नहीं है, खाली आता हूँ क्या? पुजारी ने कहा, बाप्पा को दिल चाहिए, नारियल नहीं। अगले दिन वो व्यक्ति आया, हाथ खाली थे मगर आंखें नम थी। कहते हैं उसी हफ्ते उसे नौकरी लग गई। ऐसा माना जाता है कि यह सच्चे मन से की गई प्रार्थना जरूर फल देती है। तो ये थी हमारी यात्रा पुणे के प्रसिद्ध और बेहद भव्य मंदिर श्रीमंत दगड़ूशेठ हलवाई गणपति मंदिर। सच में यहाँ आकर मन को शांति मिलती। हम जल्द मिलेंगे एक नई जगह, एक नई कहानी के साथ। तब तक के लिए मेरे साथ देखते रहिए लोकतंत्र मिरर। वीडियो जर्नलिस्ट राजकुमार मोहर के साथ गौरी इंगले, पुणे। लक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास, गुणवत्ता और परंपरा का संगम। यहाँ मिलेगा आपको हर तरह के सोने चांदी की मूर्तियाँ और आकर्षक पूजन के सिक्के, वो भी होलसेल दामों पर बनाई जाती है। लक्ष्मी ज्वेलर्स, आपकी हर जरूरत का एकमात्र ठिकाना।